सर नमस्कार. के जळगाव जामोद. तर आपल्यासोबत आपले के जळगाव जामोदचे शास्त्रज्ञ उमाळे सर आपल्यासोबत आहेत. तर सर आपल्याला मका लागवडीविषयी थोडीशी माहिती देतील, जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल. सर नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर चायनीज पद्धतीनं मका लागवड या तंत्रज्ञानाविषयी थोडं या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ का चायनीज मेथड म्हणजे काय नेमकं. चीनमधलं आपण जर पाहिलं तर चीन या देशामध्ये सरासरी मक्याचं उत्पादन जे आहे हे सरासरी मक्याचं उत्पादन 50 क्विंटलपासून तर 100 क्विंटलपर्यंत मक्याचं उत्पादन हे चीनमध्ये होतं. आणि त्या मानानं जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर मक्याचं उत्पादन हे तेवढंसं आपल्याला येत नाही. म्हणून थोडेफार पेरणी पद्धतीमध्ये चीन देशाचं एक हे करून या ठिकाणी पेरणी पद्धतीमध्ये बदल केलेला आहे. पारंपरिक पेरणी पद्धती आणि चीनच्या पेरणी पद्धतीमध्ये थोडे बदल जर आपण लक्षात जर घेतले तर पारंपरिक पद्धतीमध्ये जवळपास एका एकरामध्ये आपल्याकडं 25,000 एवढे झाडं आपण त्या ठिकाणी बसवतो. त्यासाठी एका एकरामध्ये आपण 8 किलो बियाणं त्या ठिकाणी वापरतो, 7 ते 8 किलो. तेच चायनीज मेथडमध्ये जर आपण या ठिकाणी पाहत असाल तर 2 रोपामधलं अंतर 40 सेंटीमीटर आणि 2 ओळीमधलं अंतरसुद्धा 40 सेंटीमीटर आहे. त्यानंतर 80 सेंटीमीटरचा या ठिकाणी पट्टा आहे आणि 80 सेंटीमीटरच्या नंतर पुन्हा 40 सेंटीमीटरचे 2 रो आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत. एका ठिकाणी आपण 2 बी या ठिकाणी लावलेले आहेत. 2 बी जर आपण बघितले तर दोन्ही बी पॅरलल लावलेले आहेत, म्हणजे एकमेकाच्या बाजूला थोडंसं अंतर ठेवून आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास एका एकरामध्ये 34 ते 35 हजारापर्यंत झाडं त्या ठिकाणी आपल्याला भेटतात. आणि 35,000 झाडापासून जर आपण एका मक्याच्या स्पॉटपासून 200 ते 250 ग्रॅम एवढं जरी आपण धान्य मक्याचं जरी घेतलं तरी आपण सहज मक्याचं उत्पादन 70 ते 75 क्विंटलपर्यंत आपण त्या ठिकाणी जातो. फक्त या ठिकाणी एकच गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण मक्याच्या प्लॅन्ट पॉप्युलेशन वाढवतो किंवा झाडांची संख्या आपण ज्या ठिकाणी वाढवतो तेव्हा आपल्याला खताचे जे डोस आहेत ते सुद्धा तुम्हाला काटेकोरपणे या ठिकाणी द्यावं लागतात. पारंपरिक पद्धतीपेक्षा थोडं दिलपट खत या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. एवढेच बदल फक्त या चायनीज मेथडमध्ये आहेत. आता आपण याचे जे रिझल्ट येतील पुढे कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यासाठी हे प्रदर्शनीमध्ये आम्ही या ठिकाणी प्लॉट लावलेले आहेत. या ठिकाणी जवळपास 3 ते 4 व्हेरायटी आहे त्या ठिकाणी आम्ही टोकन पद्धतीनं टोकन केलेले आहे.